हे तोतापुरी टाईपच आहेत, पण बघा हे कशी, ह्याची क्वालिटी बघा कशी आहे. तोतापुरी टाईपच आहे, त्याचीच जात आहे. आणि हे ओरिजिनल तोतापुरी ते बघा, त्याची लांब साईज बघा कशी जबरदस्त. आंबा बघा काय लांबूड काय, हे बघा. असे आंबे पहिल्यांदा बिटको असायचे आमच्याकडे, टोकियारी बिटको म्हणायचे ना रे, टोकियारी बिटको म्हणजे टोकियारी आंबे म्हणायचे आम्ही, टोकियारी. तर असे आंबे आहेत. तर बघू, एवढे आंबे भरतो मी राजपूतसाठी, साऊसाठी. तिकडून सांगते आम्हाला आंबे पाहिजे म्हणून, पण इकडे बोलवलं तरी येत नाही, बरोबर ना. तर एवढे आंबे पाठवतोय, कसे होतात आणि पोचणार की नाही मला माहीत नाही. तर आता आंबे एवढे भरूया. तर आंबे कोकणामध्ये संपल्याचं म्हणता येणार नाही, कारण संपायला मुळात आंबे असायला पाहिजे असं मी का म्हणतो आहे. कारण कोकणामध्ये फक्त आता बागायती आहेत, त्या पण हापूस आंब्याच्या. आणि ज्या जागेमध्ये पहिल्यांदा रायवळ आंबे होते, बिटको होते, राता वगैरे असे आंबे प्रकारचे होते, बिटको, ढेपिया, तर ही झाडं ना कुठेतरी नाहीशी झालेली आहेत. त्याचं जुनी झाली म्हणा, तो एक कारण आहे. आणि दुसरं म्हणजे जंगलतोड बागायतीसाठी, हापूस आंब्याच्या बागायतीसाठी जी तोड झाली आहे, त्याच्यामुळे जे आंबे होते रायवळ, ते बागेमध्ये सर्व तोडले गेले आहेत. आणि रस्त्याच्या रुंदीकरणामध्ये पण भरपूर आंबे ते पण गेले आहेत. आणि जेव्हा आता रोड नव्हते तेव्हा आंबे रोड साईडने भरपूर होते, फणस पण होते. रुंदीकरणामध्ये पण भरपूर आंबे फणस गेलेले आहेत. नमस्कार मंडळी, सर्वांचं स्वागत आहे एका नवीन व्हिडिओमध्ये. तर आज आहे 20 जून आणि पावसाची पडण्याची काही शक्यता कमीच आहे, 4-5 दिवस तरी. कारण एवढी उन्हाची रखरख आहे ना की बाहेरच पडता येत नाही. आणि आता दुपारचे वाजलेच 3 आणि मी चालू शेतावरती. मला थोडे आंबे काढायचे होते. 20 जून झाला आहे आजचा दिवस आणि मी तुम्हाला बोलतो आंबे काढायचे आहेत. पाऊस ह्या वर्षी जबरदस्त हुलकावणी देतोय, मलब येते. बरेच दिवस म्हणजे मी आल्यापासून हे नाटक चालू आहे. एक दिवशी फक्त शिंतळला होता थेंब थेंब, त्याच्यानंतर एक थेंबही पडलेला नाही पावसाचा. आपल्याला गरमी होते ते ठीक आहे, पण जे शेतकरी आहेत ज्यांनी बियाणे पेरलेले आहेत ते जे अक्षरशः पावसाची आतुरतेने वाट बघतायत ना, ते पूर्ण 2-3 हजाराचे बियाणे पेरलेले असताना ते पूर्ण खतम होते, जळून जातं. माणूस उभा राहू शकत नाही उन्हामध्ये, ते बियाणं काय आहे त्याच्यात. तर तुम्ही बघू शकता इकडे मी भाजावल वगैरे केलेले आहे, राब वगैरे टाकायला आणि भाजीपाला लावण्यासाठी शेतामध्ये. तर एवढ्या टायमाला सर्व बियाणे माझे रुजून आलेले असतात भाजीपाल्याचे, कारण मी शेती थोडी बंद केली आहे साईडली करायला, आता जमत नाही करायला. आणि मजूर वगैरे लोकांची भरपूर वाढले, त्याच्यामुळे शेती मी जास्त करत नाही, फक्त भाजीपाला करतो. तर दुपारची वेळ आहे, मला बाहेर पडायचं नव्हतं, पण बघूया झाडांवर कुठे अजून आंबे आहेत का ते मला बघायचे आहेत. मगाशी जवळजवळ 2:30 वाजता मी आलो होतो आणि जवळजवळ 20 ते 25 आंबे तोतापुरी एका झाडावरून मी काढलेत. आणि ते मला पाठवायचे आहेत कोकणात गावी, राजपूतला, माझ्या मित्रांना. आणि तो तिकडून मला फणस पाठवणार आहे. मी येताना 10 फणस आणले होते, मी मागच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलं होतं. तर 10 फणस आले, ते वाटून गेले. 4 फणस त्याने माझ्यासाठी ठेवलेले आहेत आणि ते गाडीवरून तो पाठवणार आहे दत्तकृपा लक्झरीमधून, आणि ते मी जाऊन वडखळला घेणार आहे. तर त्याला काहीतरी आपण देऊ इकडून आंबे, कारण माझे ते रायवळ आंबे बरेच असतात. आणि आता 20 जून म्हटल्यानंतर आंबे काय असणार तुम्हाला समजू शकता तुम्ही. तर घरी माझ्याकडे थोडेसे पिके आहेत, जवळजवळ 1-2 डझन गोडे आंबे आहेत, तर मी मागे ठेवले होते काढून, ते त्याला देणार आहे. पण घरी जाईल, पण कधी गाडी जाईल, आता येणार शनिवारी गाडी. आणि म्हणजे रविवारी सकाळी, शनिवारी गाडी सोडली, शनिवारी रविवारी येईल. रविवारी जर हॉल्ट नसेल तर संध्याकाळी गाडी जाईल, मग सोमवारी त्याला आंबे मिळतील. जर कच्चे आंबे त्याला देता आले तर बघू. आता मी जवळजवळ 1 डझनाचे वरती आंबे काढलेले आहेत शोधून. तर आता पहिल्यांदा मी आंबे बघून येतो, जर असतील तर घल घेऊन जाणार आहे. मला असे आता पहिल्यासारखे घडाने भेटणार नाहीत की कुठे आंबे भरपूर आहेत, असं नाही. ह्या आंब्यावरती 2, त्या आंब्यावरती 2 असे करून मला त्याला तो एक छोटासा 2 डझनचा बॉक्स करून द्यायचा आहे. तर निघालो आहे मी आता आंब्याखाली. अंकिता आराम करते, मी पण आराम करत होतो, पण आंबे काढायचे आहेत त्याच्यासाठी मी चाललो शेतावर. बघा, सगळ्या आंब्यावर फक्त पानं उरले, एकही आंबा दिसत नाही. मला वाटतं या आंब्यावरती 3-4 तरी भेटतील गोड आंब्याचे, ह्याचे मी पिकट ठेवले होते, भरपूर खाल्लेत आंबे. तर अजून बघूया, अजून पुढे पुढे आंबे आहेत. याच्यावरती एक आंबा आहे, हा बघा मला दिसतोय, हा एक आंबा आहे. आणि तिकडे एक आहे, तिकडे 2-3 आहेत आंबे.
आणखीन मला ह्याच्यावरती सापडतील. वरती चढल्यावरती मला माहिती पडेल की अजून आंबे किती आहेत ते. म्हणजे मला 4 तर दिसलेत वरती. हां 4-5 दिसलेत. तर असे आंबे आहेत. अजून दुसरे आंबे आहेत. तर त्यांच्यावर पण मी बघतोय आंबे आहेत का. त्या आंब्यावर पण बघतोय मी आंबे अजून आहेत का. छोट्या 2-3 बिटके आहेत त्याच्यावरती थोड्या आहेत का बघतो. 10-12 फिरतोय. तर एक बिटकी बघा तुम्हाला दाखवतो पिकलेली आहे. तुम्ही हाताने काढतो. हे बघा पिवळी धम्मक आहे. दिसली एकदम पिवळी धम्मक आहे. मी याचे दोन आंबे खाल्ले होते या सीझनला बिटकीचे. बाकीचे लेबर लोक इथे काम करतायत त्या लोकांनी त्याचा धुवा उडवला. आता हिला मी काढून घेतो. मस्त अशी पिकलेली आहे एकदम. एक साईडने पिवळी झाली आणि नरम आहे. एकदम नरम नाही एकदम मस्त. कापी नाही आहे ही बिटको. रायवल आंबाच आहे. बिटको म्हणण्यापेक्षा आंबाचा पण हा छोटा राहिलेला आहे. तर हा एक मिळाला. हा पण खाणार आहे मी. हा नाही देणार. तर आपल्याला कच्च्या आंब्याची जरूरत आहे. तर शोधून शोधून मला ते सर्व काढायचे आहेत. चला दुसऱ्या साईडला जाऊ आपण. आंबे सर्व झाडे चेक करतोय. ह्याच्यावर पण 4-5 आंबे मला मिळतील. घल घेऊन येतोय मी. आणि दुसऱ्या ह्याच्यापेक्षा लहान आंबे आहेत त्याच्यावर पण बघतोय. पाहिजे काय सोडलं पाणी. हा जोडूया. आहे ना थोडं पाणी. थांब आलो लगेच आलो. थांब जोडून टाकू. हा हा चल जोडूया चल. नाही ह्यांच्यावरती संपलेत. बघू 10-12 मिळतील ते काढूया. सध्या पंप जोडून देतो नंतर येतो घाल घेऊन. याच्यावर्षी नाही यावर्षी नाही धरले याच्यावरती. थोडं काम आहे पंप जोडायचं ते जोडतो मग घर घेतो. तोपर्यंत ऊनसुद्धा कमी होईल. बघूया म्हणजे असे मिळून जवळजवळ 2-1 डझन करून त्याला देतो पाठवून. फुल नाही फुलाची पाकळी. कारण सीझन आहे आता आंब्याचा. सीझन संपला आहे कधी. सीझन कधीच संपला आहे. कोकणामध्ये तर अजिबात आंबे नाहीत. तिकडे रायवळ आंबे आहेत. काढलेले भरपूर आंबे आणि जे उरलेले आहेत ते पण लेबर लोकांनी खाल्ले. त्याच्यातून पण जे उरलेले आहेत ते आता मी राजपूतला पाठवतो. लेट बोला नाही तर भरपूर मिळाले असते आंबे. चला पहिला पंप जोडूया. उन्हाची झळ इतकी लागते की तुम्ही सकाळी 9च्या नंतर बाहेर पडू शकत नाही आणि संध्याकाळी 4:30 ते 5च्या नंतर बाहेर पडू शकता तुम्ही. तोपर्यंत इतकी उन्हाची झळ. आता मी दुपारी बाहेर पडलो आहे. नुसती उन्हाची रखरख आहे. जबरदस्त आहे. बघू शकता बघा नुसती रखरख आहे. कामं चालू आहेत. कशी कामं करतात उन्हातून लोक. जबरदस्त कंटाळलेली आहेत. आता मी आहे अलिबागमध्ये गावच्या ठिकाणी आहे. तरी पण एवढी रखरख आम्हाला जाणवते. हे बघा इथं आम्ही भाज्यावर पण केले. आता मी इथे जाणार आहे आंबे काढायला थोड्या टायमाने. गावाला मागितले. आणि जे माझे काजू ह्याची झाडं आहेत सॉरी फणसाचे झाड बघा माझं. आणि हे पेरूचं झाड आहे. अशी बरीच झाडे मी लावलेली आहेत फणसाची वगैरे. तर ती पण पाण्याच्या प्रतीक्षेमध्ये आहेत. एकंदरीत असं वातावरण झालं आहे. आज जूनची 20 तारीख आहे आणि जूनच्या 20 तारीखपर्यंत भाजीपाला माझा बराचसा वरती येतो. कारण जूनमध्ये थोडाफार जरी पाऊस पडला तरी आपण भाजीपाल्याचे बियाणे वगैरे आम्ही टाकतो. तर आता भाजीच्या मांडवात चाललो आहे मी. तुम्हाला दाखवतो की मी गावाला जाताना एप्रिलच्या शेवटच्या हप्त्यामध्ये मी ते आली खोदून ठेवली होती. कारण मेमध्ये आम्ही जूनच्या फर्स्ट वीकला किंवा मेच्या एंडिंगला येतो अलिबागमध्ये. तेव्हा भाजीपाला टाकायला बरा असतो. कारण तेव्हा पाऊस थोड्यावर पडायचो. जमीन ओली झालेली असते आणि बिया फक्त टाकून जायचं. मग त्या आपोआप येतात. या टायमाला बिया अजून टाकल्याच नाहीत मी. कारण मे जूनच्या पहिल्या हप्त्यामध्ये आलो. म्हणजे मेच्या 31ला मी इथे आलो. तोपर्यंत पावसाचं काही नाव नव्हतं. आणि गावाला 2 वेळा पाऊस पडले का. तर आली खोदून ठेवलेली होती आणि बिया वगैरे मी सर्व आणून ठेवलेल्या आहेत भाजीच्या. आणि आली तुम्हाला दाखवले. आली दाखवतो बघा तुम्हाला. हे बघा हे अशी आली आहेत. त्याचा पाला पण पडला आहे बघा. हे मुद्दात आहेत. अशी बरीच रांगेमध्ये आली मी खोदली ती बघा.
जे माती उकरलेली दिसते ना ती सर्व आम्ही भाजीपाल्यासाठी आले केलेली आहेत. आणि हा वरती आहे माझा मांडव. इकडे तोंडल्याचे मांडव वगैरे असतात त्यासाठी ही स्टाईल वापरतात की साईडने बांबू वापरतात, चारही साईडने तारा ओढून घेतात आणि वरती अशी ही बघा ही जाली आहे ना ही तंगूस आहे. हा आडवा खेचायचा आणि उभा खेचायचा, मग एकंदरीत काय होतं तो असा चौकोन तयार होतो बघा, असा चौकोन तयार होतो आणि त्याच्यामुळे वेल सोडायचे. एकंदरीत हा असं सर्व काम थांबलेलं आहे. आणि आम्ही भाजावळ केले आल्यावर ही बघा इथे इथे भाजावळ केले आहे, इथे भेंड्यासाठी केलं, ही पण भेंड्यासाठीच आहे. आणि ही भाजली नाही कारण ह्याच्या मुदामध्ये मेडखे आहेत, तर काही ठिकाणी अजून इकडे भाजावळ केलेली आहे. हळदीसाठी पण दुसऱ्या ठिकाणी भाजावळ केलेलं आम्ही. आणि ह्या आंब्यावर पण 5-6 आंबे आहेत. चला घळ आणूया आणि अंकिताला बोलवतो मी की जरा काढूया, कारण गावी आंबे साऊला पाहिजेत. तर जे काय मिळतील डझन 2 डझन काय छोटे मोठे काय ते पाठवायचे तिला असं सांगत राहते. मी येणार आहे तिकडे, आम्ही गणपतीत नंतर परत येऊ किंवा शाळा चालू असेल तेव्हा सोडा. आणि यायच्या टायमाला कल्टी मारते, येत नाही. आणि नंतर इकडून आंबे आम्ही दाखवले व्हिडिओ करून की सांगते मला आंबे पाहिजे म्हणून पाठवा म्हणून. तर आंबे द्यायला हरकत नाही, पण ते द्यायला जावं लागतं वडखळला. आणि रात्री गाडी येते 2:30-3 वाजता इथे रामवाडीला किंवा वडखलच्या ब्रिजच्या इथं. तर तिथून जे काय तिकडून पाठवणं ते आपण पिकअप करायचं आहे आणि त्यांना आपण द्यायचं आहे परत न्यायला. संध्याकाळचे 4:30 वाजलेत, थोडंसं ऊन सैल झालं आहे, ऊन लागतं आहे बरंच. पण जाऊया म्हटलं आंबे काढूया. घल घेतलं आहे बरोबर आणि काय 10 आंबे भेटत आहेत ते काढू. घरी माझ्याकडे 1.5 डझन आंबे आहेत, काढलेत मी मगाशी. आणि आता अंकिता येते तर मोजून शोधून काढूया थोडेफार काय जे मिळतात ते, आणि ते साऊला पाठवून देऊया गावाला. थोडेसे काढूया, शोधायला लागतील. अंकितालाही बोलवलं आहे कारण बरेचसे आंबे पडून गेलेत आणि खारकून खाते आंबे जास्त. तर खारकून पण बरेच आंबे खाऊन त्याच्यात कानकोट करून टाकून दिले खाली. तर बघूया किती मिळतात ते आणि तुम्हाला दाखवतो मी किती काढतो आंबे. ते शेतावर परत आलो आहे मी, थोडेफार दिसत आहेत मला, तुम्हाला दाखवता येणार नाही कारण वरतीच आणि नेमकेच कुठे कुठे आहेत. चला काढूया आणि मग तुम्हाला दाखवूया किती. तर टोटल आम्हाला 2 डझन आंबे मिळाले आहेत. आणि हे बघा हे शेवटचे 4 आंबे अजून काढलेत, पण हे एकदम पॉवरफुल पिकलेले आहेत, पण थोडे कडक आहेत. आणि एकंदरीत 2 डझनचा गावठी आंब्याचा आपल्याला बंदोबस्त झालेला आहे गावी पाठवायला. नाहीतर हे जे उरलेले आंबे होते ते चानीने खाऊन टाकले असते आणि काय राहिलं नसतं. 1-2 दिवसात पाऊस पडला की आम्ही आंबे काढत नाही, पण अजूनपर्यंत 20 तारीखपर्यंत तरी पाऊस कुठे पडलेला नाही. तर हे आंबे आता मी पाठवणार आहे कोकणात राजपूतला साऊसाठी. तर आंबे कोकणामध्ये संपल्याचं म्हणता येणार नाही, कारण संपायला मुळात आंबे असायला पाहिजे असं मी का म्हणतो आहे. कारण कोकणामध्ये फक्त आता बागायती आहेत त्या पण हापूस आंब्याच्या. आणि ज्या जागेमध्ये पहिल्यांदा रायवळ आंबे होते, बिटको होते, राता वगैरे असे आंबे प्रकारचे होते, बिटको, ढेपिया, तर ही झाडं ना कुठेतरी नाहीशी झालेली आहेत. त्याचं जुनी झाली म्हणा तो एक कारण आहे. आणि दुसरं म्हणजे जंगलतोड बागायतीसाठी, हापूस आंब्याच्या बागायतीसाठी जी तोड झाली आहे त्याच्यामुळे जे आंबे होते रायवळ ते बागेमध्ये सर्व तोडले गेले आहेत. आणि रस्त्याच्या रुंदीकरणामध्ये पण भरपूर आंबे ते पण गेले आहेत. आणि जेव्हा आता रोड नव्हते तेव्हा आंबे रोड साईडने भरपूर होते, फणस पण होते. रुंदीकरणामध्ये पण भरपूर आंबे फणस गेलेले आहेत. रस्त्याच्या बाजूला पण बिटको होती, फणस होते, ते पण तोडले गेले. अशी बरीचशी झाडं आहेत की ती तोडली गेलेली आहेत. आमच्याकडे गोटेर होता, राता होता, बिटको होती, ढेप्या होता, हे आमचेच होते. तर ती जागा आता दुसऱ्या लोकांनी घेतलेली आहे, कारण आमची स्वतःची नव्हती, कुळकायद्यामध्ये होती, पण ती जमीन गेली. एकंदरीत सांगायचं म्हणजे कोकणामध्ये रायवळ आंब्याचा तुटवडा जास्त आहे, कारण रायवळ आंबे भरपूर तोडले गेलेले आहेत. फणस आहेत, थोडेफार प्रमाणात फणस आहेत, कारण ते जंगलात आहेत आणि त्याची तोड झालेली नाही. तर असं आहे, त्याच्यासाठी कोकणात आंबे लवकर संपतात. हापूस आंबे पॅकिंगमध्ये जातात, सर्व कॅनिंगला जातात.
हे सर्व तोतापुरी आंबे आहेत. हे तोतापुरी टाईपच आहेत, पण बघा हे कसे, ह्याची क्वालिटी बघा कशी आहे. तोतापुरी टाईपच आहे, त्याचीच जात आहे. आणि हे ओरिजिनल तोतापुरी आहे. ते बघा त्याची लांब साईज बघा कशी जबरदस्त. आंबा बघ काय लांबूड काय, हे बघा. असे आंबे पहिले तर बिटको असायचे आमच्याकडे, टोकियारी बिटको म्हणायचे ना रे, टोकियारी बिटको म्हणजे टोकियारी आंबे म्हणायचे आम्ही, टोकियारी. तर असे आंबे आहेत. तर बघू, एवढे आंबे भरतो मी राजपूतसाठी, साऊसाठी. तिकडून सांगते आम्हाला आंबे पाहिजे म्हणून, पण इकडे बोलवलं तर येत नाही, बरोबर ना. तर एवढे आंबे पाठवतोय, कसे होतात आणि पोचणार की नाही मला माहीत नाही. तर आता आंबे एवढे भरूया. हे बघा शेवटचे आंबे म्हटलं तरी हरकत नाही. आता हे शेवटचे, ह्याच्या अगोदर शेवटचे मी काढले होते, पण ते शेवटचे झाले नाही, राजपूतने मागितले म्हणून. नाहीतर हे आंबे झाडावरून गळून पडणार होते आणि चाणे किंवा पक्षी वगैरे खाणार होते. राजपूतच्या नशिबामध्ये होते, तर त्याच्यासाठी आपण त्याला पाठवूया. पेपर आहे फक्त जरा. तर हा एक बॉक्स आहे बघा, 2 डझनाचा हापूसचा बॉक्स आहे. तर आपण त्याच्यामध्ये हे आंबे सर्व भरायचे आहेत. कमी पडले तरी पण ठीक आहे, आणि जास्त झाले तरी पण दाबून पाठवायचे आहेत. तोतापुरी आंबे पाठवतोय बघा. हे तोतापुरी आहेत बघा, तोतापुरी आहेत. आणि हे मी गेल्या वर्षी खाल्ले होते 2 आंबे, कारण हे पावसामध्ये होतात. खरं म्हणजे तर हे पावसामध्ये पिकतात, हे लेट आहेत आंबे, आणि त्याच्यासाठी हे मला मिळालं. कारण नाहीतर लेबर लोक वगैरे काढून खातात, आणि खाणारच होते, पण मी काढले म्हणून ठीक आहे. तर हे तोतापुरी आंबे आहेत. जास्तीत जास्त जाणार तेवढे बघणार मी. 2 आंबे अंकिताला पण पाहिजेत, कारण एकच दुसरा पाहिजे तिला पण. आता वटपौर्णिमा येते, तर तिला त्याच्यासाठी पाहिजे. तिने करवंद पण थोडीशी ठेवली आहेत. तर सुकलेली पडलेली होती. त्याच्यावर पेपर टाकतोय मी असा. आज ह्याच्यावर गवत नाही टाकणार आहे, कारण गवत टाकलं तर काय लवकर पिकणार, त्या लवकर पिकायला नाही पाहिजेत मला, म्हणून गवत मी कमी टाकणार आहे. तर त्याला थोडंसं टाकणार आहे मी गवत, कारण लवकर नाही पिकलं पाहिजे. 2 दिवस गाडी कधी जाईल मला माहिती नाही, कारण गाडी उद्या बहुतेक संध्याकाळी गाडी असणार आहे. तर उद्या संध्याकाळी म्हटलं रविवारी मला सकाळी आंबे ही देईन जरा, त्याच्याकडून फणस घेईन. आणि त्याच्यानंतर गाडी कधी निघेल परत रिटर्नला ते काय आयडिया नाही. रिटर्नला कधी निघणार, रविवारी संध्याकाळी निघणार आहे की सोमवारी निघणार की मंगळवारी निघणार ते माहिती नाही. जशी आता काय सीझन नाही आहे, त्याच्यामुळे गाड्या खाली असतात, असं आहे. तर फायनली हा एक बॉक्स तयार झालेला आहे गावी पाठवायला. 10 किलोच्या वरती आहे. तर चला, फायनली आपला बॉक्स झालेला आहे.